नमस्कार दर्शकांनो, तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। काल रात्रीला अमरावती पोलिसांनी एक कारवाई केलेली आहे आणि MIDC मध्ये एका कारखान्यामधून अवैध दारू तयार करण्याच्या एका फॅक्टरीवर त्यांनी रेड केली असून तिथून जप्त झालेला मुद्देमाल इथे आज आलेला आहे। इथे त्या दारूच्या बॉटलवर चिपकवले जाणारे हे टॅग्स आहेत। त्या दारू पॅकिंग केल्यानंतर त्याच्यावर लावण्यात येणारे हे टॅग आहे, ज्या टॅगवर देशी दारू बॉबी संत्रा अशा पद्धतीचं हे लेबलिंग आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारचे लेबलिंग त्यांनी केलेले आहे। देशी दारू, टँगो पंच, हे सगळे जे लेबल आहेत हे लेबल त्या देशी दारूच्या बॉटलवर लावण्यात येत होते। तसंच या ज्या कॅन आहेत या कॅनमध्ये प्रत्येकी 35 लिटर दारू एका कॅनमध्ये असल्याची माहिती आम्हाला पोलीस विभागाकडून प्राप्त झालेली आहे। इथे जवळपास तुम्ही बघू शकताय की किती मोठ्या ह्या कॅन इथे ठेवलेल्या आहेत आणि ही एक कॅन 35 लिटरची आहे। म्हणजे या एका कॅनमध्ये 35 लिटर तयार देशी दारू आहे। संजीवनी नावाचा जो एक ब्रँड आहे त्या ब्रँडचा कॉपी करण्याचा प्रयत्न या दारू बनवणाऱ्यांनी केलेला आहे। त्यांचे वेगवेगळे फ्लेवर आहेत। इथून बघू शकता की दारूच्या बाटल्यांचे झाकणं इथे आहेत। जे डबे तुम्हाला दिसतात ते खोके, ज्याच्यावर संजीवनी देशी दारू लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये तयार केलेला माल त्यांनी भरलेला आहे आणि हा माल विक्रीसाठी पाठवला जातोय अशा पद्धतीचं एक चित्र। आणि ही जी दारू आहे तयार करण्यासाठीची सामग्री म्हणजे जे काही यंत्र लागतात ते सुद्धा यंत्र इथे दिलेले आहे। ती पॅकिंग मशीन आहे आणि हे सगळं करत असताना ही जी दारू आहे ही अत्यंत हानिकारक आहे। याच्यामध्ये इथिल अल्कोहोल, स्पिरिट आणि फ्लेवर अशा पद्धतीचं एक कंटेंट घेऊन ही दारू तयार केली जाते आणि ही दारू आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे। अमरावती शहरामध्ये अनेक तरुणांचे मृत्यू झालेले आहेत। असा संशय येतोय की या मृत्यूंच्या मागे हे कारण असू शकतात का की अवैध आणि ही जी घातक दारू आहे ती दारू पिल्याने या तरुणांचा मृत्यू झाला आहे। जर ही 2 महिन्यापासून ही जर दारूचा हा कारखाना अमरावती शहरामध्ये चालतो आहे तर साहजिकच एक्साईज डिपार्टमेंटवर पण प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की 2 महिन्यापासून हे डिपार्टमेंट झोपलेलं होतं का आणि ह्या डिपार्टमेंटकडे ह्या गोष्टीची सर्व काही अधिकार आणि कारवाईचे अधिकार आणि सोबतच तपासणीचे अधिकारसुद्धा आहेत। असं असताना देखील एक्साईज डिपार्टमेंटकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि ही कारवाई स्थानिक पोलिसांना करावी लागते। ह्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असणार आहे? बघा दर्शकांनो, हे इथे जे जप्त केलेले आहेत हे सगळं मशिनरी आहेत। या मशिनरीच्या माध्यमातून ते लोक त्या दारूचे पॅकिंग करत होते। पॅकिंग केलेल्या बॉटल्स अशा पद्धतीने या खोक्यामध्ये भरल्या जात होत्या। जवळपास 10,90,000चा माल यांनी जप्त केलेला आहे, ज्याच्यामध्ये तयार माल, रॉ मटेरियल, तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी साधन सामग्री, एवढं सगळं साहित्य आहे जवळपास 10,90,000चं आहे। या दारू जप्तीनंतर अमरावती शहरामध्ये दारू विक्रीवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की दुसऱ्याच्या नावाने आपलंच लेबल तयार करायचं आणि दारू बनवायची आणि ही नकली दारू अमरावतीमध्ये विकायची। तर ही दारू अमरावतीमध्ये आता कुठे कुठे विकली जाते आहे, याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे? 3 जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये पकडल्या गेलेल्या आहे। फॅक्टरी रेंटवर घेऊन चालवण्यात येत होती आणि त्या ठिकाणी 3 आरोपी दारू बनवताना पकडल्या गेलेले आहेत। पण हे फक्त आरोपी आहेत, यांना प्रमुख आरोपी बनवण्यात आलेला आहे, परंतु खरं जे मास्टर माइंड आहे ते कोण आहे याचा शोध आता पुढील तपासामध्ये घेतला जाणार आहे। अशी अवैध दारू कोरोना काळामध्ये देखील अमरावती शहरामध्ये बनली होती, नव्हे तर मेळघाटामध्ये सुद्धा बनली होती। त्यावेळेला सुद्धा अवैध दारू बनवण्याचं हे जे रॅकेट होतं हे मोठ्या प्रमाणावर ॲक्टिवेट झालेलं होतं। आता यावेळेला पण बघूयात की अमरावतीमध्ये हे जे काही रॅकेट आज सापडलेलं आहे, हे एवढं हा मुद्देमाल सापडलेला आहे, याच्या मागचा खरा मास्टर माइंड कोण आहे? ज्या फॅक्टरी मालकांनी ही फॅक्टरी भाड्याने दिली होती त्याची भूमिका काय असणार आहे या सगळ्या मागे? त्यांनी जेव्हा फॅक्टरी भाड्याने दिली तेव्हा त्याला माहीत नव्हतं का की या फॅक्टरीमध्ये अशा पद्धतीचा अवैध व्यवसाय केला जाणार आहे? 2 महिने झाले तिथे, मे आणि जून जुलै असे 2 ते 3 महिने तिथे हे काम चालत होतं आणि हे काम चालत असताना फॅक्टरी मालकाने सुद्धा तिकडे डोकावून बघितलं की नाही? हा सुद्धा एक प्रश्न आहे। तसेच सगळ्यात मोठा प्रश्न आहे एक्साईज डिपार्टमेंटचा की एक्साईज डिपार्टमेंट अमरावतीमध्ये असतानाही ही कारवाई स्थानिक पोलिसांना करावी लागते आहे। त्यांच्यापर्यंत ही तक्रार पोहोचते की अशा ठिकाणी अवैध दारू तयार करणे आणि विक्री सुरू आहे, तर मग एक्साईज डिपार्टमेंटचं काय? एक्साईज डिपार्टमेंट कशा प्रकारे काम करते अमरावती शहरामध्ये, त्याच्यावर आलेलं हे एक प्रश्नचिन्ह आहे की एवढी मोठी कारवाई पोलीस डिपार्टमेंट करतं आणि एक्साईजचं काय, हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। आता पुढे ही दारू, हे तर आज इथे पकडलेला आहे सगळा माल, परंतु दुकानांमध्ये हा माल किती प्रमाणामध्ये विकला गेलेला आहे, मार्केटमध्ये याचा किती स्टॉक आहे, त्याचा सगळा छडा आता
अमरावती पोलीस डिपार्टमेंट लावणार आहे। काल संध्याकाळी आपल्या क्राईम युनिट 1चे अधिकारी जाधव आणि त्यांच्या सर्व टीमला जी गोपनीय माहिती मिळाली, त्याच्यानंतर त्या माहितीच्या आधारे त्यांनी DCP क्राईम आमच्या हेडक्वार्टर आणि बाकी अधिकारी DCP झोन 2 आणि सर्वांच्या सूचनानंतर त्यांनी त्या ठिकाणी रेड केली। MIDC मध्ये जे एक अबॅन्डन्ड टाईपची फॅक्टरी आहे, म्हणजे जी जुनी आहे फॅक्टरी बंद पडलेली, ती त्या फॅक्टरीच्या संबंधित मालकांनी या व्यक्तींना दिलेली आहे भाड्याने, असं समजते प्राथमिक माहिती। या ठिकाणी यांनी जे आता आरोपी अटक केलेले आहेत काल घटनास्थळावर, या लोकांनी तिथे डुप्लिकेट हे देशी दारूचं बॉटलिंग युनिट आणि पॅकिंग युनिट सुरू केलं होतं। तर त्याच्यामध्ये जी प्राथमिक माहिती FIR नुसार जी आता आपण आपल्यासमोर आलेली आहे, कालच्या घटनास्थळी रेड केल्यानंतर हे आरोपी जे आहेत हे देशी दारू संजीवनी जी ब्रँड आहे त्याचं बॉक्सेस, कार्टन बॉक्सेस, त्याचं सेम टाईपची बॉटल आणि त्याचं लेबल हे प्रिंट करून तिथेच प्रिंट करत होते लेबल, आणि ती देशी दारू ते तयार करायची तिथे। आणि त्याच्यामध्ये त्याने मग जी घटनास्थळी आपल्याला एकूण 10 लाखाचा माल मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये दारूचे काही बॉक्सेस आहेत दारू तयार केलेली, आणि काही मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियल मिळालेलं आहे जे दारूचं त्याच्यामध्ये तयार करण्याची प्रक्रिया ते करत होते। जी उपलब्ध तिथे साहित्य आहे आणि त्या ठिकाणी जे मटेरियल्स मिळालेले आहेत, याच्यावरून असं लक्षात आलं की हे लोक जे आहे रॉ मटेरियल बाहेरच्या ठिकाणावरून आणत होते, ज्याच्यामध्ये जे मेन रॉ मटेरियल असतो इथिल अल्कोहोल। तर इथिल अल्कोहोल हा रॉ मटेरियल ते फूड ग्रेड इथिल अल्कोहोलचे बॉक्सेस तिथे दिसलेले आहेत, आणि ते आणि मग काही फ्लेवर आहे त्यांचा, असं ते मिक्स करून त्याच्यामध्ये ती क्वांटिटी तयार करायची आणि बॉटल पॅकिंग करून। आणि ही जे आहे आता मटेरियल कुठे कुठे विकलेलं आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात विकलं आहे हे आता आम्ही याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। यामध्ये आम्ही एक्साईज डिपार्टमेंटचं सहकार्य घेऊ, कारण बाकी स्टॉक चेकिंग किंवा स्टॉक मॉनिटरिंग हे एक्साईज डिपार्टमेंटचं प्रमुख विषय आहे। त्यामुळे हे जे देशी दारूचा जो डुप्लिकेट बनवत होते ह्या ब्रँडचा, तर ते कुठे कुठे विकलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ही दारू विकली आहे याची सर्व डिटेल माहिती हा पुढच्या तपासाचा भाग आहे। पण एकंदरीत हे असं लक्षात आलेलं आहे की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून यांनी तयारी सुरू केली होती, आणि जून महिन्यामध्ये हे बहुतेक याचं ऑपरेशन झालेलं आहे। जून आणि जुलैमध्ये असं दिसतं की मागच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये हे सुरू आहे। तर कालच्या ही माहिती मिळाल्यानंतर हे मोठं जे असं डुप्लिकेट दारू बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामधून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे ते कलम लावलेलेच आहे, त्यासोबतच चिटिंग आणि फोर्जरी आणि इतर सेक्शन लावण्यात आलेले आहे, ज्याच्यामुळे हे जे आहे नागरिकांना चीट करत होते। संबंधित कंपनीचंही लेबल लावून यांना कुठलाही अधिकार नसताना किंवा कुठल्याही प्रोसेस योग्य नसताना हे अशा प्रकारची दारू बनवत होते। कदाचित अशा दारूचं सेवन केल्यामुळं कोणाचंही आरोग्य धोक्यात येऊ शकतो अशा दारू सेवन करण्यामुळं। त्यामुळं कुठल्याही प्रकारची दारू पिऊन कुठलेही अनर्थ होण्याची घटनासुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या या कारवाईमुळं टाळलेली आहे। तर या संबंधात जे काही आमचे टीम आहेत कारवाई करणारे, या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना योग्य ते रिवॉर्डसुद्धा देण्यात येईल। या कारवाईमध्ये सर्व अधिकारी आणि DCP हेडक्वार्टर्सच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कारवाई केलेली आहे आणि रात्री गुन्हा दाखल झालेला आहे। तर पुढील तपास क्राईम ब्रँचचे PI अवचार यांच्याकडे देण्यात आले। एकूण मुद्देमाल प्राथमिक आता जो आहे सर्व त्या ठिकाणचे साहित्य असं मिळून 10 लाख
90,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे, ज्याच्यामध्ये तिथे असलेली वॅन आहे. पण तयार झालेली जी 90 ml बॉटल्स असे 3,400 बॉटल्स मिळालेले आहेत. 35 लिटर क्षमतेचे जे बॉक्सेस होते, जे असे 21 बॉक्सेस मिळाले, ज्याच्यामध्ये 35 लिटर प्रत्येकी बॉक्समध्ये फूड ग्रेड फार्मा ग्रेड इथिल अल्कोहोल असं त्याच्यावर लिहिलेलं आहे लेबल. ते टेस्ट करावं लागेल. सर्व फोरेन्सिक लॅबला आम्ही पाठवू. जे काही तयार झालेलं सॅम्पल आहे त्याचे सॅम्पल्स आणि जे साहित्य होते ते सर्व आम्ही फोरेन्सिक लॅबला पाठवत आहे. ज्याच्या परीक्षण झाल्यानंतर मग त्याचं पूर्ण आपल्याला ऑफिशियली सांगता येईल की ॲक्च्युअल इन्ग्रेडियंट काय होतं. याच्यासोबतच काही फ्लेवरचे सुद्धा काही बॉटल्स तिथे सापडलेले आहेत. फ्लेवर म्हणजे टेस्ट येण्यासाठी ते वापरतात अशी माहिती आहे. त्यानंतर प्रिंटिंगचे साहित्य, मशीन्स, पॅकिंग मशीन आणि स्टोरिंगचे मशीन जे आपल्याला फोटोग्राफमध्ये आपण पाहिलेले आहेत आणि नंतर घटनास्थळी आपल्याला कोणाला असेल तर ते दाखवण्यात येईल. पंचनाम्याची प्रक्रिया झालेली आहे. तरी पण आपण आणखी एक्सपर्ट बोलून त्या ठिकाणी फोरेन्सिकचे सुद्धा एक्सपर्ट आज बोलून त्यांच्याकडून सुद्धा सॅम्पल्स तिथे जप्त करणार आहोत. आरोपी आता या ठिकाणी 3 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत. त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वो भी सब आएगा ना भाई, आगे के तपास में पूरा आएगा. अभी जगह का मालक कौन था, उसका क्या रोल है. नाही बघा, प्रोहिबिशनच्या गुन्ह्यामध्ये जे तिथे तयार करताना मिळाले तर तिथे प्रमुख आरोपी आहेच. आता याच्यानंतर ह्या रॅकेटमध्ये कोण सामील आहे, यांचा कोण गायडन्स करत होतं, यांना कोणी त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे अशा प्रकारची करण्यासाठी, आणि हे यांच्यासोबत आणखी कोण कोण सामील आहेत, कोण डीलर असतील, कोणी होलसेल डीलर त्यांच्याकडून मटेरियल घेत असतील, कोणी लोकल डीलर असतील किंवा लोकल कुठे अवैध विक्री करणारे असतील, हे सगळे त्याच्यात आता ह्या लिंकमध्ये यांचा तपास करण्यात येईल. नाही, हे आता तपासाचा भाग आहे. प्राथमिक माहितीमध्ये आम्हाला आणखी जास्त उलगडा झालेला नाही, कारण आता रात्रीच कारवाई झाली आहे. तर हे बहुतेक वेगवेगळ्या ठिकाणीच पाठवत असतील, आजूबाजूच्या जिल्ह्यात सुद्धा, आणि अवैध विक्री करणारे आहेत. आरोपी है जो उसका सब 2 साल पहले वही जगह पे ढाबा था, थोड़ा आगे कोहिनूर करके, तो 2 साल अच्छा चलता था ढाबा, बंद करके आया है. तो हो सकता है ना. अभी हे ढाबा आणि याच्यामध्ये काही अवैध विक्रीचा त्याला अनुभव पण आहे, आणि काही कुणीतरी भेटला असेल त्याला, ज्यांनी त्याला गायडन्स केलं आहे नक्कीच. कारण हे अकेला नहीं कर सकता है, इसको कोई किसी ना कोई याला गाइड केलाच असतं. सर, नकली शराब बनाने के लिए कौन सा केमिकल इस्तेमाल करते हैं? केमिकल तो इथिल अल्कोहल ही रहता है, फूड ग्रेड वाला. उसके अलावा पर वो स्पिरिट जो है वो फूड ग्रेड ही चाहिए. अगर उसमें कुछ कम ज़्यादा हो गया तो वो पॉइजनस हो सकता है. मिथिल अल्कोहल बन गया तो अगर पॉइजनस हो जाता है. तो इसके पहले भी आपने देखा ऐसे कुछ घटनाएं हुई है. मी सुषमा कोटीकर. तुम्ही बघत होते मंडल न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम ID ला फॉलो करा. धन्यवाद.